नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपण आज इंग्लिश ग्रामरचे लेक्चर चालू केलेले त्यातला एक महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच। फिगर ऑफ स्पीच तुम्हाला पोएम संदर्भात एक मार्कचा क्वेश्चन एग्जामला विचारला जातो। त्याऐवजी तुम्ही ज्यावेळी ॲप्रिशिएशन लिहिता पोएमचं त्यावेळी तुम्हाला तिथे फिगर ऑफ स्पीच मेन्शन करायचे असतात। मग फिगर ऑफ स्पीच आहेत भरपूर, ज्यातले काही महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला 10वी पर्यंत विचारले जातात एग्जाममध्ये, ते जे आहेत ते आता आपण पाहूया। ते थोडक्यात फिगर ऑफ स्पीचची ते आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे। अ फिगर ऑफ स्पीच इज द यूज ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ द आयडिया और एक्सप्रेशन्स टू ॲड टू द इम्पॅक्ट और इफेक्ट टू ऑफ अ टेस्ट। म्हणजे पोएममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोएमला अजून चांगलं सौंदर्य आणण्यासाठी किंवा त्याचा उठाव आणण्यासाठी आपण काही जे काही यमक वापरतो त्याला इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणतात। त्याचे जे टाईप्स आहेत ते आता आपण पुढे पाहणार आहोत। थोडक्यामध्ये पोएम इफेक्टिव्ह बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण इतर त्यामध्ये घालतो त्याच्याशी रिलेटेड आपले फिगर ऑफ स्पीच आहेत। तर त्यामधला पहिलं कुठलं आहे तर अलिट्रेशन। स्पेलिंग मिस्टेक करायची नाही एक्झामला, स्पेलिंग तुम्हाला नीटच लिहायचं आहे, ALLITERATION। आणि अलिट्रेशन म्हणजे काय? इन अलिट्रेशन द साऊंड ऑफ लेटर्स आर रिपीटेड टू अचीव अ म्युझिकल इफेक्ट इन पोएम। म्हणजे एक प्रकारचा म्युझिकल इफेक्ट येण्यासाठी पोएममध्ये लेटरच्या साऊंडच्या संदर्भात जे काही फॉर्मेशन केलेलं असतं त्याला अलिट्रेशन असं म्हणतात। आता इथे बघा, हा स्टार्स वेअर यू स्टँड अँड नेवर माइंड पास्ट। आता साऊंड ऑफ लेटर एस हा परत आला आहे, एस स्टारमध्ये पण आहे आणि एस स्टँडमध्ये पण आहे। म्हणजे हा जो साऊंड ऑफ लेटर अल्फाबेट जेव्हा परत एखादं पोएममध्ये वापरलेलं असतं त्यावेळी त्याला अलिट्रेशन असं म्हणतात। कोणतंही अल्फाबेटच्या संदर्भात जर रिपिटेशन झालेलं असेल तर त्याला अलिट्रेशन असं म्हणतात, एवढं लक्षात ठेवा। मग पोएममधली असं एखादं तुम्हाला सेंटेन्स मिळालं की त्यामध्ये अल्फाबेट रिपीट झालेत परत एखाद्या सेंटेन्समध्ये, तर ते जे सेंटेन्स आहे ते तुम्ही पोएममधलं अलिट्रेशन असं लिहू शकता त्या संदर्भात। आता आपण पुढचं बघूया, अँटी क्लायमॅक्स। अँटी क्लायमॅक्समध्ये तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर दिलेली असते एखाद्या आयडियाची। आता इथे कसं सांगितलं आहे बघा, इन दिस अँटी क्लायमॅक्स आयडियाज आर अरेंज इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स टू क्रिएट द ड्रॅमॅटिक इफेक्ट। म्हणजे एक प्रकारचा ड्रॅमॅटिक इफेक्ट आणण्यासाठी पोएममध्ये ज्या आयडियाज आहेत त्या डिक्रीजिंग ऑर्डरने त्याच्या इम्पॉर्टन्सनुसार अरेंज केलेले असतात। आता एक्झाम्पल बघा, ही लॉस्ट हिज ऑनर, हिज वेल्थ अँड ऑल्सो हिज पेअर ऑफ शूज। ऑनर त्याच्यापेक्षा कमी कुठलं आहे, वेल्थ, आणि सगळ्यात डिक्रीजिंग ऑर्डरला काय येतं, पेअर ऑफ शूज। अशा प्रकारे ह्या पोएमच्या सेंटेन्समध्ये अरेंजमेंट केलेली आहे ना आयडियाची, म्हणजे हे काय झालं, अँटी क्लायमॅक्स झालं। पुढे बघा, अँथिसिसिस। इन अँथिसिसिस अपोजिट्स वर्ड्स or ideas are placed in the same sentence to create a stark contrast using two opposite elements so as to draw the attention of the reader। म्हणजे थोडक्यात काय, अँथिसिसिस म्हणजे दोन अपोजिट वर्ड्स एकाच सेंटेन्समध्ये आलेले असेल तर त्याला आपण अँथिसिसिस असं म्हणायचं। आता इथे बघा, नो नियर नॉट फार। नियर आणि फार हे अपोजिट वर्ड आहेत ना, ते एकाच सेंटेन्समध्ये आलेत, म्हणजे हे कुठल्या प्रकारचं फिगर ऑफ स्पीच आहे तर अँथिसिसिस टाईपचं फिगर ऑफ स्पीच आहे। अशा प्रकारे आता आपण 3 जे आत बघितलेत त्याची एकदा रिव्हिजन करूया आणि मग जे पुढे महत्त्वाचे असतील तेवढेच मी आता घेणार आहे, कारण टोटल फिगर ऑफ स्पीच तुम्हाला इथे आहेत तर भरपूर, जवळजवळ 24 आहेत, पण तेवढं काय आता अभ्यासाची आपल्याला गरज नाही आहे। मग अलिट्रेशनमध्ये काय बघितलं तर अलिट्रेशनमध्ये एखादं अल्फाबेट एखाद्या सेंटेन्समध्ये रिपीट होत असेल परत साऊंडचा इफेक्ट आणण्यासाठी तर त्याला अलिट्रेशन म्हणतात। अँटी क्लायमॅक्समध्ये एखादी आयडिया डिक्रीजिंग ऑर्डरने मांडलेली असते। अँथिसिसिसमध्ये 2 अपोजिट वर्ड एखाद्या सेंटेन्समध्ये एकत्र आलेले असतात। अशा प्रकारे लक्षात ठेवा। पुढचा बघूया आता, ॲपॉस्ट्रॉफ। In apostrophe, thing or people who are dead or absent are directly addressed। म्हणजे एखादी एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू किंवा गॉड वगैरे जे खरोखर लिव्हिंग थिंग्स नाही आहेत किंवा लिव्हिंग थिंग्स असले तरी ते बोलू शकत नाहीत वगैरे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ज्या प्रत्यक्ष कुठलीही क्रिया करू शकत नाहीत
ते काहीतरी ॲक्शन करतायत अशा संदर्भात जेव्हा आपण बोलतो ना त्यावेळी त्याला ॲपॉस्ट्रॉफ असं म्हणतात. गुड बाय विंटर. आता विंटर ही कुठली व्यक्ती आहे का? नाही आहे ना. मग ह्यावेळी जर त्याच्याच्या संदर्भात आपण काहीतरी वक्तव्य केलो आहे, काहीतरी त्याच्यात बोलतो आहे, अशा प्रकारे जर सेंटेन्स असेल तर त्याला ॲपॉस्ट्रॉफ असं म्हणतात. थोडक्यात लक्षात ठेवा, थिंग्स ऑर पीपल हू आर डेड ऑर अपसेट, आणि आपण त्याला डायरेक्ट ॲड्रेस केलं आहे. अशा प्रकारे आपण ॲपॉस्ट्रॉफ सांगू शकतो. पुढचं फिगर ऑफ स्पीच आहे ॲसॉनन्स. ह्यामध्ये काय असतं, वोवल साऊंड आहे तो रिपीट केलेला असतो. आपल्या वोवल्स कुठल्या आहेत तर AIOUE किंवा AEIOU असे आपले 5 ओवल्स आहेत. त्याचं जर रिपिटेशन होत असेल, थोडक्यात रायमिंग वर्ड्स टाईपमध्ये जर तुम्हाला वोवल्सचं रिपिटेशन दिसत असेल तर त्याला ॲसॉनन्स असं म्हणतात. जसं की इच, बीच, बिस्ट आहेत ना, इथे वोवल्स रिपीट झाले आहेत ना, मग हे ॲसॉनन्स आहे. पुढे बघा क्लायमॅक्स. क्लायमॅक्समध्ये आयडिया असेंडिंग ऑर्डरने लावलेले असतात. म्हणजे हे कशाच्या अपोजिट आहे तर अँटी क्लायमॅक्सच्या अपोजिट हे तुमचं फिगर ऑफ स्पीच आहे. म्हणजेच इन क्लायमॅक्स आयडियाज अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर इम्पॉर्टन्स. आय केम होम, एट अँड स्लिप्ड. म्हणजे आपण पहिलं येतो घरी, नंतर काहीतरी खातो आणि नंतर झोपतो ना, म्हणजे ही कुठली ऑर्डर झाली, असेंडिंग ऑर्डर झाली. म्हणजेच हे दोन्ही फिगर ऑफ स्पीच अँटी क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स एकमेकांच्या अपोजिट आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत आपण 6 फिगर ऑफ स्पीच बघितले. परत एकदा मी तुम्हाला रिवाईज करते. ते अलिट्रेशनमध्ये अल्फाबेट रिपीट होतं एखाद्या सेंटेन्समध्ये, अँटी क्लायमॅक्समध्ये डिक्रीजिंग ऑर्डर असते एखाद्या आयडियाची, अँथिसिसमध्ये अपोजिट वर्ड्स एकत्र असतात एखाद्या सेंटेन्समध्ये, ॲपॉस्ट्रॉफमध्ये डेड किंवा ॲब्सेंट व्यक्तीला आपण डायरेक्टली ॲड्रेस करतो. त्याच्यानंतर असोनन्समध्ये ओवल्सचा साऊंड रिपीट झालेला असतो, आणि क्लायमॅक्समध्ये आपण काय बघितलं आहे तर एखादी ऑर्डर असेंडिंग ऑर्डरने तुम्हाला त्या पोएमच्या लाईनमध्ये दिसणार. हे झाले 6 महत्त्वाचे फिगर ऑफ स्पीचचे टाईप. त्यानंतर अजूनही काही महत्त्वाचे टाईप्स आहेत जे तुम्हाला 10वीपर्यंत विचारले जातात, ते आता आपण बघूया. हायपरबोल हे पण फिगर ऑफ स्पीच तुम्हाला 10वीपर्यंत विचारलं जातं. इन हायपरबोल द आयडियाज आर exaggerated for poetic effect. Example, I have told you the same thing 10,000 times before. म्हणजे अतिशयोक्ती करून एखादं एक्झाम्पल सांगितलेलं असेल तर त्याला हायपरबोल असं म्हणतात. नंतर आहे अजून एक महत्त्वाचा प्रकार ते म्हणजे इन्व्हर्शन. इन्व्हर्शनमध्ये काय असतं बघा, in inversion the correct grammatical order of subject, verb and object is not followed in the sentence to maintain the rhyme and rhyme schemes of the poem. म्हणजे आपल्याला एखादं विधानार्थी म्हणजे असर्टिव्ह वाक्यामध्ये आपण कशी सुरुवात करतो, पहिलं सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट. तर इथे त्या पोएमला एक विशिष्ट प्रकारची लय येण्यासाठी, रिदम येण्यासाठी वाक्याचे जे अरेंजमेंट आहे सेंटेन्सची ती उलटी सुलटी केली जाते. त्याला इन्व्हर्जन असं म्हणतात. डाऊन द लेन ऑफ आय गो, म्हणजे आय गो डाऊन द लेन अशा प्रकारे हे वाक्य होऊ शकतं ना, पण ते उलटं सुलटं केलं आहे. ते पोएममध्ये ते व्यवस्थित त्या पोएटिक रिदम राईम येण्यासाठी त्याच्यासाठी, म्हणजे त्याला इन्व्हर्शन म्हणतात. पुढे बघूया मेटाफर. इन मेटाफर देअर इज अ इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन 2 थिंग्स विच हॅव जस्ट 1 फीचर इन कॉमन. इट कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज इम्प्लाइड स्माइली. म्हणजे मेटॅफरमध्ये काय असतं, एखाद्याची कंपेअर न करता, एखाद्या गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीची कंपेअर न करता ती गोष्ट म्हणजे तीच आहे असं दाखवणं, ह्याला मेटाफर म्हणतात. उदाहरण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द कॅमल इज द शीप ऑफ द डेसर्ट. कॅमल इज द शीप ऑफ द डेसर्ट म्हणजे कॅमल ही शीप ऑफ द डेसर्ट आहे. म्हणजे कॅमलला डायरेक्टली कंपेअर केलं आहे कोणाशी, शीप ऑफ द डेझर्टशी. म्हणजे कॅमल हेच शीप ऑफ द डेझर्ट आहे असं म्हटलं आहे. इथे कंपॅरिझन नाही दाखवले ह्याच्यासारखं आहे वगैरे. तर कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट म्हणजे कॅमललाच शीप ऑफ द डेझर्ट म्हटलं आहे. ह्याला आपण काय म्हणतो, मेटाफर असं म्हणतो. त्यानंतर हे जे फिगर ऑफ स्पीच तुम्हाला इथे दिसते, ओना मोठा पोई, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. ह्याचा अर्थ काय, एखादा साऊंड जो आहे तो नॅचरल साऊंड थिंग्सची च्या संदर्भात तुम्हाला पोएममध्ये दिलेला असेल तर त्याला ओना मोठा पोइया असं म्हटलं जातं. जसं होम होम, बज बज अशा प्रकारचे साऊंड जर आले तुम्हाला एखाद्या पोएमच्या सेंटेन्समध्ये तर त्याला ओना मोठा पोइया असं म्हटलं जातं.
पुढे बघूया अजून काही महत्त्वाचे दिसत आहेत का. इथे आहे एक पर्सॉनिफिकेशन, हा सुद्धा तुम्हाला एक्झामला विचारला जातो. पर्सॉनिफिकेशन मीन्स in personification animated objects or things are given human qualities. म्हणजे जे ह्युमन क्वालिटीज आहेत त्या एखाद्या स्थिर वस्तूमध्ये आहेत, जसं की वृक्ष बोलतो, एखादा पहाड बोलतो, छत्री बोलते, अशा प्रकारे ज्यावेळी वर्णन केलेलं असतं तेव्हा त्याला निर्जीव वस्तू सजीव आहे अशा प्रकारे वर्णन केलेलं असतं, त्यावेळी त्याला आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. द माउंटन्स सिंग्स टुगेदर, माउंटन गाणं म्हणू शकतो का प्रत्यक्षात, पण तो लिव्हिंग थिंगसारखा बोलतोय असं इथे दाखवलं आहे, म्हणजे हे पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर हे पण जे आहे ते पण तुम्हाला फिगर ऑफ स्पीच एक महत्त्वाचं आहे. द पण इन्व्हॉल्व्स अ वर्ड प्ले विच सजेस्टेड 2 or more meanings by exploiting multiply meanings of the word or similar sound words for an intended humorous or rhetorical इफेक्ट. म्हणजेच एकच शब्द ज्याचे वेगवेगळे 2 अर्थ आपल्याला निघू शकतात अशा प्रकारे पोएममध्ये वापरलेले असतील तर त्याला आपण पण असं म्हणतो. द बॉक्स वॉच मॅचलेस. आता मॅचलेस म्हणजे माचीस बॉक्स शिवाय पण असू शकतो किंवा इनकम्पेरेबल म्हणजे त्याच्याशी दुसऱ्याचं कम्पेअरच होऊ शकत नाही अशा प्रकारे होऊ शकतं ना. म्हणजेच इथे मॅचलेस हा शब्द 2 प्रकारे वापरला आहे. मॅचलेस कुड मीन विदाऊट अ मॅच ऑर कम्पॅरेबल अशा प्रकारे आपण पण हे एकाच अर्थाने ज्यावेळी एकच शब्द जेव्हा 2 अर्थाने वापरू शकतो एखाद्या सेंटेन्समध्ये त्यावेळी वापरता येतो. पुढचं जे महत्त्वाचं आहे ते फिगर ऑफ स्पीच आहे रिपीटेशन. इन रिपीटेशन सम वर्ड्स आर रिपीटेड ऑफ द प्लीजिंग इफेक्ट. म्हणजे काही वर्ड रिपीट केलेले असतात त्यावेळी त्याला रिपीटेशन म्हणतो. आपण पहिलंच बघितलेलं ते कुठलं होतं, अलिट्रेशन. अलिट्रेशनमध्ये काय होतं तर एखादं अल्फाबेट रिपीट होत होतं, तर रिपीटेशनमध्ये काय असतं एखादा वर्डच परत परत रिपीट होत असतो, ह्याला आपण रिपीटेशन असं म्हणतो. ही वेज आर वेज ऑफ जेंटलमॅन. वेज परत वर्ड रिपीट झाला आहे ना, म्हणजे ह्याला रिपीटेशन असं म्हणतात. आणि शेवटचं एक महत्त्वाचं आपण अजून एक बघूया ते म्हणजे सिमिली. इन अ सिमिली 2 आयडियाज ऑर थिंग्स विच हॅव जस्ट 1 फीचर इट्स कॉमन आर कम्पेअर डायरेक्टली बाय यूजिंग ॲज ऑर लाईक. म्हणजे जर सेंटेन्समध्ये तुम्हाला ॲज लाईक असे शब्द दिसले तर त्याला सिमिली म्हणतात. मेटाफॉरमध्ये काय बघितलं आपण, डायरेक्ट कम्पॅरिझन केलं जातं, ॲज लाईक शब्द वापरले जात नाहीत, तर सिमिलीमध्ये ॲज लाईक असे शब्द वापरले जातात. एक्झाम्पल बघा, द किंगफिशर इज नॉट ॲज प्राऊड ॲज द पिकॉक, माय सिस्टर रिचा इज लाईक अ डायमंड इन अवर फॅमिली. इथे लाईक ॲज असे शब्द वापरलेले आहेत त्याच्यासारखं. आणि मेटाफॉरमध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे, मेटाफॉरमध्ये डायरेक्ट कम्पॅरिझन असतं आणि सिमिलीमध्ये लाईक ॲज असे शब्द वापरलेले असतात. आणि एक फिगर ऑफ स्पीच तुम्हाला एक्झामला विचारला जातो तो म्हणजे तो म्हणजे टॉटॉलॉजी. इन टॉटॉलॉजी वर्ड्स हॅविंग सिमिलर मिनिंग्स आर यूज फॉर एम्फॅसिस. म्हणजेच एकाच अर्थाचे शब्द मिनिंग पोएमला जास्त इफेक्ट आणण्यासाठी तिथे वापरलेले असतात. जसं की शी इज स्मार्ट, इंटेलिजंट अँड ब्रेनी. स्मार्ट, इंटेलिजंट, ब्रेनी हे तिन्हीचा अर्थ जवळजवळ एकच होतं, पण एखादी गोष्ट अजून ठळकपणे सांगण्यासाठी ह्या गोष्टी तिथे वापरलेल्या असतात. या संदर्भात एक्झामला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात ते आता आपण पाहूया. आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्यूट ॲज अ माईस इन अ कॉर्नर द कोब्रा ले. आता इथे अलिट्रेशन वापरलं आहे कारण सी हा जो साऊंड आहे तो परत परत रिपीट झाला आहे. इन्व्हर्शन वापरलं आहे कारण एकच वाक्य आहे ते एका सरळ फॉर्मॅटमध्ये नसून उलटं वापरलं आहे. आणि त्याच्याबरोबर अजून काय वापरलं आहे इथे, सिमिली वापरलं आहे. म्हणजेच इथे द म्युटनेस ऑफ द कोब्रा इज डायरेक्टली कम्पेअर टू द म्युटनेस ऑफ द माऊस. म्हणजे इथे लाईक किंवा ॲज असा वर्ड आलेला असणार. हा बघा वरती ॲज हा वर्ड आला आहे. म्हणजे 3 प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आपल्याला ह्या सेंटेन्समध्ये दिसत आहेत. आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीचचं. अँड सोल बाय सोल अँड सायलेंटली हर शायनिंग बाउंड्स इन्क्रीज.
आता इथे एस हा अल्फाबेट रिपीट झाला आहे, म्हणजे अलिट्रेशन झालं. आणि सोल बाय सोल, सोल सोल रिपीट झालं आहे. आणि काय रिपीट झालं इथे, तर अँड पण रिपीट झालं आहे. असं बघूया हा कुठे, इथे अँड आहे, सोल बाय सोल एकच रिपीट झालं आहे ना, मग हा परत काय झाला, रिपीटेशन झाला. मग आता बघा ह्याने काय दिलं आहे, हां अँड आणि अँड पण रिपीट झालं आहे इथे, म्हणजे रिपीटेशन आपण सोल बाय सोल किंवा अँड हे दोन्ही लिहू शकतो, किंवा रिपीटेशनमध्ये एक लिहिलात तरी चालेल. अलिट्रेशनचं कुठलं झालं, द साऊंड ऑफ द लेटर एस हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. रिझन लिहू शकता तुम्ही अलिट्रेशन काय आहे ते. आणि रिपीटेशन काय आहे, द वर्ड सोल अँड सोल 2 वेळा आला आहे आणि अँड पण 2 वेळा आला आहे. म्हणजे एखादा वर्ड जर एकापेक्षा जास्त वेळा आला तर ते रिपीटेशन असतं, रिपीटेशन फॉर पोएटिक इफेक्ट असं आपण रिझन लिहू शकतो ह्याला. तर आशा करते की हे लेक्चरही तुम्हाला व्यवस्थित कळले असतील. टोटल फिगर ऑफ स्पीच भरपूर आहेत, जवळजवळ 24 आहेत, पण जेवढे आवश्यक आहेत तेवढे मी तुम्हाला आता इथे घेतले आहेत. मग त्याचीच प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला फिगर ऑफ स्पीच ओळखायला एकदम इझी जातील. तर अशा प्रकारे आपलं आता हे फिगर ऑफ स्पीच हे जे ग्रामरचा एक चॅप्टर आहे तो पण आपण संपवला आहे. आणि रिव्हिजन करत राहा, म्हणजे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच ओळखायला इझी जातील. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा इतर तुम्ही नवीन मुलांपर्यंत पोचवा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.